तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं तर ना, सगळे जे फेसबुकचे माझे भाऊ बहीण आहेत किंवा यूट्यूबचे आहेत किंवा इंस्टाग्रामचे आहेत, त्यांना मी सगळ्याला थँक्यू सो मच, धन्यवाद बोलणार. कारण की मी जो व्हिडिओ केला होता, तुम्ही तो एवढा व्हिडिओ व्हायरल केला. आणि म्हणजे माझं बोलणं तुम्हाला पटलं. कसं पटलं? कारण की मी काय त्याच्यामध्ये काय असं अश्लीलपणा केला नव्हता किंवा काही मी त्या व्हिडिओमध्ये मी काय बोलले नव्हते. जे काय व्हाय ना, मी सोशल मीडिया म्हणजे जे आपलं आता जे व्हायरल व्हिडिओ असते ते आपण करते का नाही सांगा बाई. तर मी ते व्हिडिओ केला होता आणि एक लेडीनं मला, एक बाईनं मला खूप त्याच्यावर घाण शिवीगाळ केली भावना बहिणं बरं का. तर त्याच्याबद्दल तुम्ही मला ते जे व्हिडिओ आहे का माझ्याला खूप एवढा व्हायरल केला तुम्ही व्हिडिओ तो, की तो व्हिडिओ त्या लेडीजच्या नवऱ्याकडे गेला. आणि नंतर मग नवऱ्याकडे व्हिडिओ गेले, मग तो तुम्हाला तर माहिती आहे काय होते. मग झाले असते त्यांचे जे काय म्हणणं. मी काय जास्त त्यांचं पर्सनल काय कोणाचं सांगत नाही, काही मला आवडत पण नाही आहे ते पर्सनल सांगणं आणि कोणाचे पुच्चीनिंदी करणं. खरे खोटे भावना बहिणं. आणि तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे म्हणून का नाही तुम्ही काही पण असं बोलू शकत नाही. होय भावना बहिणं, तुम्ही पहिले ह्या कमेंट बघून घ्या भावना बहिणं, काय आहे कशा आहेत बघू शकता तुम्ही ह्या कमेंट. आणि आता हे लेडीजनं मला काय बोलली ते तुम्हाला सांगते. माझ्या डोळ्याला लय खास वेळेली. तर ते लेडीजनं मला फोन लावला, त्या बाईनं मला फोन लावलाय. मला बोलते की मावशी मला माफ करा. तसं तर मी तुम्हाला इथं मी टाकतेच, आता तुम्हाला बघू शकता. हे स्क्रीनशॉट बघा तुम्ही, आधी पहिलं स्क्रीनशॉट पाहून घ्या भावना बहिणो. आता त्या बाईनं कशा कमेंट टाकल्यात. तर मला हे एकच सांगणं की हे बघा, तुम्हाला मी पहिल्यापासून हेच सांगते काय माहिती आहे का, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर बघा, नाही आवडला तर वर ढकलून द्या. आणि जर तुम्हाला ती व्यक्ती नाहीच आवडत तर तुम्ही त्याला ब्लॉक करू शकतात. तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत. खरे का खोटे भावनो बहिणो. आता असं नाही की इथं सगळेच चांगले, तिथं असते सोशल मीडियावर काही 12 बापाचे लोक, हे तुम्हाला पण माहिती आहे. जे काय असते ते जे काही खानदानी लोक आहेत ते कधीच अशी घाण कमेंट टाकणार नाही. हे जे बिगर खानदानीचे आहेत का, यांच्या मायने याला वड्या खाड्यामध्ये पैदा केले, हे कुटण खाण्यामधली आवडतात. तर हे भरपूर घाण कमेंट टाकतात. तुम्ही म्हणता सांगितलं तुम्हाला लय घाण कमेंट येतं. हो, त्यांच्या माईला बहिणीला धंद्याला लावते ना मी, त्याच्यामुळे ते मला त्याचे घाण कमेंट टाकतात. प्रत्येक लेडीला आहे असं नाही मलाच आहेत म्हणून कमेंट. सगळ्याला मी टोटल बघते, जेवढे सोशल मीडियावर बाया आहेत का पुऱ्याला घाण कमेंट आहेत. त्यांचे चांगले व्हिडिओला सुद्धा घाण कमेंट येतात. आता मी चांगले एवढे बेताचे छान व्हिडिओ टाकीते किंवा असे रीलचे व्हिडिओ टाकीते, तर त्याच्यावर सुद्धा एवढे असलील कमेंट आहेत फेसबुकवर, भयानक.